पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता चांगलंच राजकारण तापलेलं आहे। या हल्ल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलेला आहे। देशाच्या गृहमंत्री अपयशी ठरले, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। पाहूया। धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे। देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टरमाइंडला शोधून काढतील। ये जो है जो हुआ है उसके लिए पूरी तरह से सरकार जिम्मेदार है, गृहमंत्री जिम्मेदार है। मेरे बेटे का बच्चा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। या घटनेनं संपूर्ण देश हादरला। काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत त्यांचा जीव घेतला। धर्मविचारक दहशतवाद्यांनी गोळी घातल्याच्या मुद्द्यावरून आता चांगलंच राजकारण पेटलंय। हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे। कुठेतरी सोसायटीला डिवाइड करण्याचा प्रयत्न आहे, या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे। आणि मला विश्वास आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टरमाइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। यहाँ दो चार मस्जिद तोड़ देंगे और क्या कर सकते ये लोग, वापस हिंदू मुसलमान करेंगे। और ये लोग क्या कर सकते हैं, करारा जवाब का मतलब क्या है, एक झुट्टा सर्जिकल स्ट्राइक करेंगे और राजनीति करेंगे। बिहार का चुनाव आ रहा है भाई, ये जो है जो हुआ है उसके लिए पूरी तरह से सरकार जिम्मेदार है, गृहमंत्री जिम्मेदार है। ये कोई मेहरबानी नहीं करे करारा जवाब देंगे, क्या करारा जवाब देंगे। आप जाकर देखिए कैसा आक्रोश चल रहा है घर घर में। भ्याड हल्ल्याचं कोणतंही राजकारण करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। तसंच मोदी आणि शहा दहशतवाद्यांना धडा शिकवणार असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदेंनी केलाय। तर शहा शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख असून त्यांनी शहांचा राजीनामा मागावा असं आव्हान राऊतांनी शिंदेंना दिलंय। राजकारण करायला तर खूप जागा आहे, खूप वाव आहे, परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात। आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे। एकनाथ शिंदेमध्ये दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा, त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते। अमित शहा हे एकनाथ शिंदेचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत। या देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील, फेल्युअर होम मिनिस्टर, तर ते अमित शहा आहेत। राज ठाकरेंनी देखील पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचं आवाहन केलंय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मनसे तीव्र निषेध व्यक्त करतंय। या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना मनसेकडून भावपूर्ण श्रद्धांजली। ही घटना अतिशय गंभीर आहे। या प्रसंगात सरकारच्या पाठीशी मनसे पूर्णपणे उभी राहील। केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा। केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमचं संपवेल अशी अपेक्षा, असं राज ठाकरे म्हणाले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी या हल्ल्याचं खापर तपास यंत्रणांवर फोडलंय। तपास यंत्रणांच्या अपयशामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर झालं ते झालं, मात्र पूर्वीपेक्षा दहशतवाद कमी झाल्याचा अजब दावा मंत्री भरत गोगावलेंनी केलाय। ज्या पर्यटकांना ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी शहीद केलं, हे खरं म्हणजे इथे राजकारणाचा विषय नाही, पण हे इंटेलिजन्सचं फेल्युअरच आहे। जिथे हजारो पर्यटक असतात तिथे साधा पोलीस किंवा आर्मीचं कोणी असू नये आणि दहशतवाद्यांना रान मोकळं केल्यासारखं या आणि मारा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर मग इंटेलिजन्स काय करत होतं। विरोधकांचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आम्ही देशासाठी काही गोष्टी करायला जातो त्यावेळेला विरोधक नेमके आमच्यावरती टीका टिप्पणी करतात।
आणि म्हणून करता आम्ही बोलतो, बाकी काही नाही. तर काँग्रेसचं याच्यावर म्हणणं आहे की तुम्ही हिंदूचं पलायन झालं त्यावेळेस बोलत होता, नोटबंदी झाली, दहशतवाद संपेल असं म्हणत होता. मग आता हे अपयश कोणाचं? ठीक आहे ना, जो पूर्वी होता तो कितीतरी पटीने कमी झालेला आहे. आता हा एखादा क्वचित घडलेला प्रकार आहे आणि ठीक आहे, आम्ही ते स्वीकारतो, त्याबद्दल काही दुमत नाही. झालंय ते झालंय. एकीकडे पहलगाममधील हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे, तर दुसरीकडे या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देऊन त्यांचा खात्मा करावा अशी मागणी संपूर्ण देशातून करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.